सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करते परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में डूब। आता खूप दिवसांच्या ब्रेक नंतर ब्लॉग सुरू केलेले आहेत मी, सो त्याच्यामुळे जरा थोडीशी आपली रीच वगैरे जरा कमी वाटते। थोडंसं प्रेम वाढवा तुम्ही, थोडंफार तुम्ही प्रेम दिलं म्हणजे आपल्याला कसं मोटिवेशन भेटतं। सो आता मी निघतोय संगमनेरला परत। आपलं तुम्ही जसं बघितलंच आपल्या वॅगनरचं काम चालू आहे अँड तिचं आता काम तसं झालेलंच आहे, तुम्ही त्याचं ब्लॉगमध्ये बघितलं सर्वे येणार होता। सो आता तिचा सर्वे येऊन गेलेला आहे अँड आपली गाडी वॉशिंग वगैरे सगळं क्लिनिंग होऊन आपली गाडी रेडी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। सो आता मी चाललेलो आहे संगमनेरला आणि तिथून आता दादाला पिक करायचं, मग तिथून शोरूमला जायचं आहे आपल्याला। त्या दिवशी ते बँकेतलं कामसुद्धा आपलं राहिलेलं आहे। सो आता एक बँकेत चक्कर मारायचं आहे, तेवढं झालं का मग आपण तिथून शोरूमला जायचं आहे आणि तिथे गेल्या बघू आता त्यांची काय अपडेट आहे। यार आज काय झालं तरी गाडी आम्हाला घ्यायची आहे, सो आज तुम्हाला डिलिव्हरीसुद्धा दिसू शकते, त्याच्यामुळं तुम्ही न स्किप करता बघत राहा। चालूयात आता हे बघा आपली बॅग होती, न्यू बॅग होती आपली ती घेतलेली आहे। सो हे आपली माईकची पॅकिंग आहे, हे आपले स्पेक्ट आहे, हेअर इज द बर्ड्स, मी पण रेडी आहे अँड आपली आपाचे पण आता रेडी आहे। सो आता हिला कोल्ड स्टार्टला लावू आपण अँड मग निघूया। सो चला आता बाईक कोल्ड स्टार्टला लावतो, आवरायचं अँड निघायचं। आपले बाईकचे किलोमीटर झालेले आहे 47,186, 138 आहे। न्यूज काय म्हणते आजची, संदीप युनिव्हर्सिटी इज ॲडव्हर्टाइजमेंट रिझल्ट लागलाय ना, त्याच्यामुळे आता काय सगळ्यांना आता कॉलेजेस आणि त्याचं चालू आहे सगळ्यांचं। सो आता ॲडमिशन आणि ते प्रोसेस चालू झाल्या त्यांच्या, त्याच्यामुळं ते तर आहेच। चला आता आपण पटकन न काही विलंब करता आपण आवरूयात आणि पळूयात इथनं। वेदर पण आज जरा फोकस वेदर पण काय आज एवढं हे वाटत नाही जास्त, गरम केवढं होत नाही। आता झालेले आहेत 11-18 झालेले आहेत, निघूयात आपण लवकरात लवकर, म्हणजे कसं 12 वाजेपर्यंत आपण तिथे पोचूयात। आईचं थोडं काम चालू आहे, सो तिला का नाही त्रास देता मी एकदा निघतो लवकर आणि डायरेक्ट तुम्हाला आता संगमनेरला भेटतो, कारण बाईकवर चाललो आहे। गोप्रो तर नाही आहे आपल्याकडं अँड गोप्रोची व्यवस्था होणारच आहे, लवकरात लवकर गोप्रो घेतोय मी। सो आपण न्यू हेल्मेट घेतोय आणि त्याच्यासोबत न्यू गोप्रो पण घेतोय, तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये कळलंच। सध्या आपले असेच ट्रिप्स वगैरे येत जात राहतील, त्याच्यामुळं नवीन असाल सगळ्यांनी सबस्क्राईब करा। जे जे नवीन आहेत, जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि न्यू एकदम भारी भारी आता व्लॉग येत जातील। तो चला आता डायरेक्ट आता संगमनेरला भेटतो, ओके बाय। सो गाईज आता बसलेलो आहे आपल्या वॅगनरमध्ये, टेस्टिंग घेत होतो गाडीची मी। आता जरा आतून वगैरे सगळं एकदा चेक केलेलं आहे। आता इथली एक कॅब बाकी आहे अँड जो इथलं ब्रॅकेट आहे त्याचा थोडा इश्यू आहे, ते आता येतं आहे, ते अजून आलेलं नाही। अँड आपल्या गाडीत एवढा CNG भरलेला आहे, म्हणजे होतं त्यातलं एवढं काही कमी नाही झालेलं। अँड सो हे व्हील आपल्यालाच करायचं आहे बाहेर, ते तर करूच आपण। सीटिंग वगैरे हे बघा येतं, आता काय जे होणार ते आहेत। 1 मिनिट मी ना गाडी ऑफ करतो, बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला। चला एकदा इकडनं बघा, यांनी क्लिनिंग तर पण पाहिजे तशी केली, एवढी काय एवढी ठेवली। अरे बऱ्यापैकी बाकी काय सांग, हे बघ ना चालेल, हे डाग सुद्धा नाही निघलेले, विचार कर मग। मॅटिन वगैरेच तर आहेच, जॅक वगैरे ओके आपला। हे इथला थोडा इश्यू आहे, ते आता करता येईल नंतर। सो अशी काय आहे आपली बाहेरनं क्लीन आहे, आज रिलायबिलिटी येते हिची। सो आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी डिलिव्हरी होऊन जाईल। इथे गॅप आहे, सांगितलं त्यांना करतील रिझॉल्व। सो एवढा काय सीन आहे, बघूयात आता आपण, चला। सो हे गाईज आता मी ओके, सो गाईज आलेलो आहे आता मी परत शांकारला अँड आज आपली गाडीची डिलिव्हरी आहे। सो आजचा डे 2nd आहे अँड आपल्या गाडीची आता चालू आहे पॉलिश, चालू आहे रबिंग पॉलिश चाललेली आहे। सो हे असे बाकीच्या गाड्याचे कामं चालू असतात
सो चाललेली रबिंग पॉलिश आपल्या गाडीची. आता थोडी अशी सँड हे आता थोडं नाही घासून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यावर रबिंग होईल. हे बघा बलेनो चालू आहे आता काम आपल्या गाडीचं, होऊन जाईल. तर एवढं झालं का माझं एक थोडंसं किरकोळ काम आहे. थोडीशी अशी इथे गॅप वगैरे असं, इथे गॅप आहे, इथे कसं ओके तसं या टाईप आहे. सो बघूयात आता आपण किती वेळ लागतो, काय काय होईल सांगा, त्यांना अपडेट देत जाईल मी. हे असं आहे, बॉडी शॉप आहे शांकारचं. तो भेटतो आता, एवढं काम झालं. सो आता आम्ही इथं कस्टमर लॉन्चला बसलेलो आहे. आपल्या गाडीचं काम चालूच आहे तिकडं. सो म्हणलं जरा आता थोडं रिलॅक्स होऊ, बराच वेळ झालेला आहे, आलेलो आहे आम्ही, बसलेलो आहे आता. आणि त्यात आज इलेक्शनचा रिझल्ट पण आहे. बघू आता BJP येत आहे, काँग्रेस येते का, कोण येत आहे कळेलच आपल्याला. सो हां काय म्हणणं आहे तिकडे दाखव ना, एक मिनिट मला बॅक कॅमेऱ्यानं दाखव. सो हे बघा काउंटिंग चालू आहे त्या अशी, कळलं आता कोण येत आहे, BJP काँग्रेस का कोण येत आहे. आमची चालूच आहे आता, रिलॅक्सेशन चालू आहे. तिकडं काम चालू आहे, थोड्या वेळाने बघू आता आपण किती काय झालं आहे. अँड आज डिलिव्हरी, त्याच्यामुळं कंटिन्यू करा तुम्ही पुढे, कळेलच आता हळूहळू तुम्हाला. अरे ते बंद. सो आता रबिंग चालू झालेली आहे आपली, घासून वगैरे झालेलं आहे. आता पॉलिश चालू आहे आपली रबिंग. हाँ बोले क्या क्या किया गाड़ी में? शर्मा गए आप तो, डिफरेंट लगा तुम्हें. हाँ ये थोड़े थोड़े डॉट दिख रहे हैं, इसका क्या है? हो जाएगा. हाँ वही चल रहा है काम, इन्होंने गाड़ी की है हमारी. तो चालू आहे काम, आपण बघूयात आता काय काय. सो गाईज आता आपलं गाडीचं काम चाललेलंच आहे मागे. अँड आपल्याला अजून एक ना स्विफ्ट बघायचं चाललं आहे आता, बघूया तिचं पण एक कोटेशन काढायचं आहे. सो लंच ब्रेक झाला आहे म्हणून बसलेलो आहे आम्ही दोघे, एक दादा पण आहे. हे बघा दोघं बसलेलो आहे आम्ही इथे. सो बघूयात आता कसं काय. अँड आज डिलिव्हरी घेऊनच जाणार आहे आम्ही. सो आता किती वाजले, आता 1:23 झालेले आहेत आता. सो 1-2 वाजेपर्यंत लंच ब्रेक आहे, नंतर मग आपण गाडीची डिलिव्हरी, नंतर थोडंसं तिचं रबिंगचं काम झालं का मग डिलिव्हरी घेऊ गाडीची. अँड निघूयात. कंप्लीट आपण गाडी लावली होती 16 मार्चला गाडी लावली होती आपण, आणि आता जून चालू आहे. म्हणजे जूनमध्ये 16 जूनला आपल्या गाडीला 3 महिने होते. आपली गाडी इथेच आहे, त्याच्यामुळे लवकर न्यायची गाडी. बघूयात आता, उद्या पण आमचं चाललं आहे एक प्लॅन. सो बघू आपण कसं काय. आता तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दाखवतो. स्विफ्ट आहे, इथं थोडासा लाईटचा इश्यू आहे, त्याच्यामुळे जरा एकदम प्रॉपर दिसत नाही. सेलेरिओ वॅगनर बसलेलो आहे आम्ही फ्रंटला. चला आता लंच ब्रेक झाला होता, जाऊ आपल्या गाडीकडे मागे. सो गाईज आता झालेलं आहे, आता माईक वगैरे काय लावला नाही. अँड डिलेवरीला आपली गाडी रेडी आहे, हे तुम्हाला दाखवतो. हां तिचा तर मोठाच इश्यू. हे रीज दी गाडी, हे बघा मस्त रिबिन लावून मस्त ओके केलेली आहे आपली गाडी. आता बिन वगैरे लावून मस्त ओके केलेली आहे आपली गाडी. हे बघा मस्तपैकी आपली गाडी कडक झालेली आहे. सो निघालोच होतो, एक इश्यू आला, तिची जी कॉन्टॅक्ट कॉईल असते ना तिथं जरा शॉर्ट झालेला आहे, ते टाकून देत आहेत. आता एक गाडी आपली ना एक नंबर झाली नाद. अरे बघा आता ना तेवढं टाकून झालं का निघल्यावर भेटतो मी तुम्हाला, गाडीमध्ये भेटतो डायरेक्ट आता. सो गाईज आता निघालेलो आहे ही गाडी घेऊन. बट आपलं नशीब म्हणजे आपलं एका याच्यात काय कामं होणार आहे का. सो सीन असा झाला आहे आता, सगळं ओके, नेमकी आपली तुम्हाला जी बोललो आपली जी कॉन्टॅक्ट कॉईल गेलेली आहे ती नाही आहे. तिच्यामुळं हे बघा मीटरमध्ये एवढ्या टोटल लाईट लागल्यात, स्टेरिंगचे एअरबॅग त्या सगळ्या लागल्यात. नाही बघा आपला स्टेरिंग सेंटरसुद्धा नाही आहे.
स्टेअरिंग पहा आपलं, सरळ गाडी चालली आहे आणि स्टेअरिंगची आपल्या हालत बघा. सो आता चाललेलं आहे. आता त्यांनी आपल्या याच्यावर म्हणजे करून देत आहे आपल्यासाठी ते उद्या अरेंज करून देत आहेत ते उद्या 11-12 सो आपण तेव्हा ते टाकूयात. तोपर्यंत मग आपल्याला हळूहळू दमादमाने हे करावं लागेल. कारण काय म्हणजे जसं काय ह्या लाईट लागल्यात त्याच्यामुळे आपलं टोटल सगळं बंद आहे. जसं काय स्टेअरिंगमध्ये इश्यू आहे, ती एक लाईट आहे आणि दुसरी जी लाईट आहे ती एअरबॅगची. सो एअरबॅग आपल्या डिप्लॉय होणार नाही आहेत, त्याच्यामुळं आपल्याला आता जावं लागेल. आता आपण जातोय नावंदरच्या तिथे जातोय. सो टायर टाकायचं आहे आपल्याला. ते आता मागं तुम्ही जर स्टेपने ते बघत असाल, सो ते आपल्याला हे करायचं आहे, फिलअप करून टाकू ते. सो चला आता काय जातो मी, बघतो आता काय इश्यू.